Hello students, welcome to the YouTube channel of Velki National School, Vasai East. This is from Mrs. Jyoti Kulkarni, your subject teacher of Marathi. मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वी सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 11 मीनूचा जलप्रवास हा पाठ शिकवणार आहे. मुलांनो, या पाठात काय लिहिलेलं आहे? मीनू म्हणजे एक मासोळी आहे जी पाण्यात राहत असते नदीच्या, आणि ती समुद्रात जाते. त्यात काय काय गमती जमती आहेत ते ह्या पाठात सांगितलेलं आहे. या पाठाच्या लेखिका आहेत विनया साठे. हे बघ, या पाठाच्या लेखिका आहेत विनया साठे. चला तर मुलांनो, थोडं गमतीशीर पण आहे, छान पण आहे. थोडंसं तुम्हाला यातलं नॉलेज येईल, मोती कसा तयार होतो हे सगळं ह्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. हे बघा, हे नदी आहे, ही छोटीसा मासा दाखवलेला आहे. आपण आता सुरुवात करूया. एक नदी होती. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी. तिच्यात पाणी खूप होतं. निळे निळे थंडगार स्वच्छ पाणी, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे, अन मुसळधार पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या बोटा एवढी. रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप लाड करायचे, तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट पाण्यात राहायचा कंटाळा आला होता. मुलांनो, एक मासा होता, छोटासा मीनू मासोळी होती. तिचं नाव मीनू होतं. म्हणजे त्या लेखिकेच्या कल्पनेनुसार तिने नाव ठेवलं होतं. तर ती सगळ्यांची लाडकी होती. सुंदर छोटीशी, अगदी तुमच्या करंगळी एवढी होती. तिचे असे पंख होते सोनेरी वगैरे, आणि तिचे सगळे लहान होती म्हणून पाण्यात पण सगळे खूप लाड करायचे. तिला त्या पाण्यात राहून कंटाळा यायचा. बच्चों, पानी में एक मछली थी जिसका नाम मीनू था, जो लेखिका है उसने रखा गया था. काल्पनिक स्टोरी उसने बोली है. तो उसके बाद उसकी जो सब उधर के जो फिश थे वो उसके बहुत लाड करते थे, क्योंकि बहुत छोटी थी, आपकी छोटी उंगली जितनी, एकदम छोटी क्यूट थी. उसके पंख सुनहरे ऐसे थे. तो उसको वो नदी में रह के बहुत कंटाला आता था. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठे जातं? आई म्हणायची, मीनू, मोठा समुद्र आहे त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारली. मला माहीत नाही बाळ, आई म्हणाली. मीनू मधून विचार करायची, खरंच केवढा बरं समुद्र मोठा असेल? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूप मोठा असणार, आणि खूप खोलही. असे केले तर तो समुद्र बघून आलं तर? आनंदाने ती टुणकन उडी मारली. म्हणजे तिने आईला विचारलं, आई, एवढं सगळं पाणी कुठे जातं? ती म्हणते, आई म्हणते, समुद्रात. मग कुठे आहे समुद्र, कसा आहे? आई म्हणते, मला माहीत नाही ग बाळा, मी कधी गेली नाही. तो समुंदर, ये सब पानी किधर जाता है? मम्मी को पूछती है. मम्मी बोलती है, समुंदर में. तो कैसा है समुंदर? तो मम्मी बोलती है, बेटा मैं कभी गई नहीं, मुझे मालूम नहीं. तो वो मीनू को एक्साइटमेंट होने लगी और उसको समुंदर में जाने की खुशी हो गई और नाचू लागली. म्हणजे टुणकन उड्या मारणे, म्हणजे हे बघा, टुणकन उड्या मारणे म्हणजे ती उडी मारली, जम किया उसने खुशी के मारे. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना बावरून म्हणजे घाबरले, एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनू गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती पाण्यात अशीच पोहत राहिली. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र म्हणतात तो आला की काय? बापरे, केवढा लांबलचक पसरला आहे.
नजरसुद्धा पोचत नाही इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबलचक खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती, नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मीनूला गंमत वाटली. ती पुढे पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते. म्हणजे मुलांनो, एक दिवस काय होतं, मोठा पाऊस होतो आणि पाऊस आल्यानंतर कसं पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये सगळं खूप मुसळधार आल्यामुळे त्यातले मासे ना इकडे तिकडे पळू लागतात. तर त्यावेळेस मीनू छोटी होती. तर मीनूची आणि आईची चुकामुक झाली आणि मीनू आईपासून हरवल्या गेली आणि ती चुकून पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याबरोबर ती पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात जाऊन गेली. तर तिच्या तोंडात पाणी जातं. त्यावेळेस ते पाणी खारट लागतं. मग ती थू करते. मग खारट लागल्यावर तिला समजतं की हा समुद्र आहे, कारण समुद्राचं पाणी खारट असतं, नदीचं पाणी गोड असतं. मग ती म्हणा लागली, अय्या समुद्र समुद्र म्हणतात तो हाच की काय, केवढा मोठा आहे लांबलचक, असं मीनू म्हणते. मग तिथे आल्यानंतर तिला रंगबिरंगी फुलं बघायला मिळतात, जी नदीत असतात तशीच तिलाही तिथे समुद्रावर बघायला मिळतात. बच्चों, एक दिन क्या होता है, मैं आपको मराठी का वापस हिंदी में ट्रांसलेशन करके बता रही हूँ. जब बहुत जोर से बारिश आती है तभी छोटी सी मछली पानी के साथ वो पूरे समुद्र के पानी में निकल जाती है. तो उसकी मम्मी से वो बिछड़ जाती है. तो जाने के बाद उसके मुंह में पानी जाता है. तो पानी जाता है वो खारा पानी. तो खारा पानी जाने के बाद उसको समझ जाता है कि ये समुंदर है, क्योंकि समुंदर का पानी खारा रहता है और नदी का मीठा रहता है. तो वो बोलती है, उसको खुशी भी होती है, अरे वाह मैं समुंदर में आ गई. तो समुंदर समुंदर बोलते तो यही है क्या, ऐसे वो बोलती है और खुशी से नाचती है, बोलती बाप रे कितना लंबा है ये. और उसके बाद उधर एक फूल आते हैं जो पत्थर के ऊपर फूल खिलते हैं. तो उसको लगता है वो नदी में भी वैसे, तो बोलती है समुंदर में भी ऐसे ही है. इतक्यात तिची एका विचित्र माशांची टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही, तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता पुढे हळूहळू पुढे गेला. एवढ्या तळातून आवाज आला. त्याचे नाव घोडमासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखेने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्याहीपेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाली, कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात. तर ऐसे म्हणजे मीनू जात असते तर तिला एक घोडा मासा सी हॉर्स दिसतो. मग तिला ते माहिती नसतं. विचित्र पाणी यानी अलग नमूना, ऐसे वो सोचती उसको क्रॉस करके चला गया. तो वो पूछती है कि आप कौन. तो एक नहीं दो नहीं, वो कुछ आंसर नहीं देता है. तो एकदम नीचे से आवाज़ आती है, ये है सी हॉर्स. तो वो कौन है करके वो लाटा, जब लहरें आती है ना समुद्र की, उसके साथ नीचे जाती है. तो वो था टॉर्टोइस, कासव. मग कासव टॉर्टोइस को पूछती है कि कासव दादा आप कैसे. तो वो कासव उसको, जो टॉर्टोइस है ना, वो उसको बोलता है कि ये है सी हॉर्स. इसके पेट की जो थैली उसमें उसके छोटे छोटे बच्चे हैं. तो वो पूछती है कि आप, और वो जो टॉर्टोइस था बहुत बड़ा था, जो नदी में छोटा था बट समुद्र में बहुत बड़ा था. तो वो बोलती है आप इधर कब आए. तो वो बोलता है कि मैं इधर ही रहता हूँ, मैं उधर से नहीं आया हूँ. वो पूछती है, कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात, तुम्ही इकडे कधी आलात. तर तो म्हणतो, मी इथेच राहतो. कासव दादा म्हणतो, नाहीच मुळी, आमच्या नदीत एक छान छान कासव दादा आहे. वो बोलते नहीं नहीं, हमारे नदी में भी एक कासव आप ही हो. बोलते नहीं, मैं तो समुद्र में रहता हूँ, वो अलग है मैं अलग हूँ. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडे काय करतेस, का आलीस. इथे तर पावला पावलाला संकट उभी आहेत. बघितलंस ना किती विचित्र मासे फिरतात. इकडून तिकडे. ते 8 हात असलेला अष्टभुजा मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का.
पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागे सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का. म्हणजे तिथे तो म्हणतो, कासव, तू एवढ्या मोठ्या समुद्रात आलीस कशाला? इथे खूप चित्रविचित्र प्राणी आहेत, यानी अलग तरीके से इधर ॲनिमल्स है, तुम क्यों आई हो? आता इथेच बघ 8-10 पाय असलेला एक मासा आहे. तो खेकडा म्हणजे क्रॅब ह्या सगळ्यांना खातो आणि सगळे प्राणी पण त्याला घाबरतात. तो मीनूला म्हणतो, इधर एक 7-8 पैर का एक फिश है, उसको सब डरते हैं, वो क्रैब को भी खा जाता है, तो इतने भयानक समुद्र में तुम क्यों आई हो? ऐसे वो पूछता है. पण कासव दादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत. मग पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यात पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असेल की आपले पाय फटीतून बाहेर काढतो. तो हळूहळू चालतो. हा अगदी माशाचा गोळा असतो. गोळा या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस बाहेर काढतो, त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा असाच गुंडाळत राहत असतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. बच्चों, वो बोलती है, टॉर्टोइस को पूछती है मीनू कि नदी में और समुंदर में शंख और शिंपले, पता है ना, शिंपली जो जिसमें कीड़ा रहता है, जिसमें छोटे छोटे कीड़े रहते हैं और शंख रहते हैं, तो ये इधर कैसे? तो वो टॉर्टोइस बताता है, मीनू, जब ये समुंदर में शिंपली रहती है, उसमें एक कीड़ा रहता है और वो कीड़े के अंदर गलती से कीड़े के अंदर रेती गई तो वो उसको चुभता है और वो चुभने के बाद उसके शरीर से एक लिक्विड द्रव्य बाहर रहता है, म्हणजे एक लिक्विड पदार्थ, बोलते हैं ना अपना कैसे खून आता है, खून जैसा पानी, तो उससे वो आता है तो वो लपेट जाता है, उससे मोती तैयार होता है. तो देखो बच्चों, मोती का प्रोसीजर कैसे, एक कीड़े को जब रेती चुभती है तो उसके शरीर से एक लिक्विड बाहर आता है, उसका मोती तैयार होता है. ऐसे वो पूरा उसको समझाता है, ये मोती तैयार होता है. तो यही आके लोग शंख शिंपले मोती लेके जाते हैं, यानी कभी कभी, हमेशा नहीं. इतक्यात त्यांच्यातून एक प्राणी तिरका चालत होता. तो आपल्या बडबटी डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. यानी म्हणजे काय, एक वेगळाच प्राणी तिच्याजवळून जातो. ती घाबरते आणि कासवदादाजवळ जाते. यानी उतने में सब बातें होते में एक अलग टाइप का एनिमल उसके बाजू में गुजरता है और बटबटी यानी आंखें बड़े करके वो देखता है. तो मीनू थोड़ी डर जाती है और टॉर्टोइस के बाजू में जाके खड़ी होती है. घाबरू नकोस, हा तर खेकडा, त्याच्या पाठीवर माणसासारखं कवच आहे, त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाहीत. त्याला 6 तर कधी 8 पाय असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात, त्यामुळे त्याचे संरक्षण होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. तर ती घाबरते. तर तो म्हणतो, कासव, घाबरू नको, हा कोण आहे? क्रॅब, म्हणजे कोण? विंचू. हां, तर तू घाबरू नको. तर त्याच्या पाठीवर हा खेकडा असतो, क्रॅब नाही. तर त्याच्या पाठीवर माझ्यासारखं कवच, यानी उसकी बॉडी के ऊपर पूरा एक थर रहता है, तो उसको लगता है उससे कोई वो प्रोटेक्ट खुद का करता है, तो तू डर मत जाना. आता तू माझ्याबरोबर चल, आपण दूर खोलवर जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोचत नाही. तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेच गंमत बघायला. तो मीनूला म्हणतो, चल आपण अजून खाली जाऊया, तिथे मासे आहेत,
त्यांच्या अंगातून प्रकाश लाइट येतो. यानी मीनू को बोलता है और नीचे चल, मैं तुम्हें और मस्त फनी फिश दिखाता हूँ जिसके बॉडी से लाइट आती है. तो वो डर जाती, नहीं बाबा मैं अभी मेरे घर जाऊंगी. कासव दादा नको नको घाबरून म्हणाली, मला आईकडे जायचे. तर तो नहीं नहीं मुझे मम्मी के पास जाना है. कासव दादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडली होती, ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. यानी वो टॉर्टोइज हंसा और वो उसके साथ उसको छोड़ने के लिए नदी में चले जाते. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूला अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या, खारट तोंड स्वच्छ धुतले. वो टॉर्टोइज के साथ इसमें आई, अपने नदी में आई, मुंह में पानी लिया तो मीठा लगा और 2-3 बार मुंह से पानी निकाला तो वो मीठा पानी, जो खारा पानी था वो निकल गया और उसको अच्छा लगा कि मैं इसमें आ गई. कासू दादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. टॉर्टोइज को बोलती है आप चलो ना अंदर. तो वो उसको फोर्स करती है. तो नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशी मला नदी आवडत नाही बरं. येतो मी, तू मात्र घरीच जा. वळून बघत कासवदादा हळूच निघाले. नहीं, जैसे तुझे नदी प्यारी है वैसे मुझे भी समुंदर है, तुम जाओ संभाल के, मैं अभी मेरे घर यानी मैं समुंदर में ही जाता हूँ. मीनूला क्षणभर वाटले कासवदादांनी तिला इतक्या गमती जमती दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. 2 मिनट उसको ऐसा लगा कि टॉर्टोइज ने इतने सब मुझे मस्त सब फनी सब दिखाया, बोला कि कब जाके मैं मम्मी को बोलूँ. ऐसे वो सोचती है और अंदर जाती है मम्मी के साथ बात करने के लिए. तो कैसे था बच्चों, मीनूचा यानी एक मछली थी, वो नदी से लेके समुंदर में कैसे उसका ट्रॅव्हलिंग, जलप्रवास म्हणजे काय, पाण्यातून ट्रॅव्हलिंग केलं. तर कसं थोडंसं गमतीसार आणि मोती कसा तयार होतो, कुठले कुठले प्राणी आहेत, हे सगळं या पाठात सांगितलेलं आहे. आता मी जे शब्दार्थ सांगते. जलप्रवास, पाण्यातील प्रवास. मासोळी, लहान मासा, जो मासोळी, मीनू मासोळी, लहान मासा. मुसळधार, फार जोराचा पाऊस. खूप लोंढे, खूप लोट, यानी एकदम पाणी बहता जाता है. चक्कर मारून, भरकटून येणे. डोळे विस्पारणे, डोळे मोठे करणे, यानी वो जो एनिमल था वो एकदम आंखें बड़े करके देख रहा है. भक्ष्य, शिकार, जो कीड़े मकोड़े खाते हैं उसको भक्ष्य ऐसे बोलते हैं. तो ये था मीनू का जल प्रवास. बच्चों आपको समझ आया होगा और आप 1-2 बार वीडियो देखोगे तो आपको पूरा समझ में आता है कि कैसे समुद्र और नदी में फ़र्क होता है और पूरा उसका जल प्रवास कैसे होता है. थैंक यू.